श्रीकांत शिंदे अरे सोडा श्रीकांत शिंदे काय कोण श्रीकांत शिंदे दिघे साहेब हयात असताना त्यांना विरोध केला असे आज अरे कोण श्रीकांत शिंदे बाबा काय त्याचा संबंध आहे शिवसेनेशी उद्धव ठाकरेंनी केलेला खासदार आहे तो शिवसेनेत होता का कधी हा पोरग हे माननीय उद्धव ठाकरे त्याचा बाप गेला बापाने म्हटलं माझ्या पोराला सध्या काय काम नाही आहे तो डॉक्टर आहे हाडांचा बरं का आणि गोपाळ लांडगेचे तिकीट कापून त्याला तिकीट द्यायला लावलं तुम्ही काय सांगते श्रीकांत शिंदे वगैरे मला नका सांगू तू या शिवसेनेतल्या गोष्टी मी इतकंच सांगतो कोणते आनंद दिघे नाही आपले सध्याचे कोणते नाही हो अहो एकनाथ शिंदे अहो थांबा ना खूप चांगली माहिती देतो तुम्हाला मी आज जे एकनाथ शिंदे आहेत ना ते राजन विचारेचा राजन विचाराने त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आले त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी रोज राजन विचारेचे पाय धुवून तीर्थप्राशन केलं पाहिजे राजन विचारेचा त्याग राजन विचारे सभागृह नेते होते शिंद्यांच्या घरामध्ये दुर्घटना घडली दुर्दैवाने ते सैरवेर झाले होते दुःखात होते त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की साहेब हा आपला कार्यकर्ता आहे त्याच्या घरामध्ये दुर्घटना घडलेली आहे त्यांच्या 2 मुलांचं दुर्दैवानं निधन झालं आहे आपण त्यांना सभागृह नेते करून त्यांना आपल्या कामामध्ये सहभागी करून घेऊया कळलं हा राजन विचारांचा त्याग आहे दिघे आणि राजन विचाऱ्यां त्याला उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली हो करा एकनाथ आपला कार्यकर्ता आहे त्याच्यावर डोंगर कोसळला आहे दुःखाचा हे असे प्रसंग आहेत हो हे आता काय आम्हाला निष्ठेच्या गोष्टी सांगतायत हे कालची जे लफंगी पोरं रस्त्यावरती उतरलेली होती त्यांना काय माहिती आनंद दिघे त्यांना काय माहिती तिकडले राजन विचारे सतीश प्रधान हां मोदा जोशी माहिती आहेत का त्यांना हा पक्ष तिथे कोणी उभा केला काल जे उतरले ते ठेकेदारांची पोरं होती बहुसंख्य लाभार्थी होते हे सगळे छोटे छोटे ठेकेदार जे निर्माण केले आहेत मधल्या काळामध्ये हे आणि तुम्ही हे शिवसेनेचे श्रेय त्यांच्या पोराटोरांना देऊ नका त्यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केल्या कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही वेळेला काय कर्तृत्व होतं त्यांचं मला सांगा मी कधी हा विषय काढलेला नाही माझ्या नादाला लागू नका परत सांगतो माझ्या निष्ठा या माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर कायम राहायला उद्योगींबरोबर राहिलेल्या आहेत तुम्ही कुणी निष्ठावंत माझ्यासमोर आला आणि त्यांनी